नमस्कार मित्रांनो, संकल्प टॉक या कार्यक्रमामध्ये आज आपल्या बरोबर आहेत बाबासाहेब फुके. जे बाबासाहेब फुके असेल त्यांचं सिलेक्शन अमरावती कृषी सेवक इथं पण झालेलं आहे आणि त्याच्यानंतर दुसरं जे सिलेक्शन असेल IBPS AFO PNB बँक म्हणजेच पंजाब नॅशनल बँक इथं ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. तुमचं या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, संकल्प टीम तर्फे तुमचं खूप खूप अभिनंदन. ज्यावेळेस आपल्याला हे टॉक सुरू करायचं आहे, मला थोडंसं तुमच्या कुटुंबाबद्दल आणि त्याच्यानंतर आपल्या जी काही तुमची परिस्थिती असेल याच्याबद्दल मला दाखवायचंय. याचं कारण असं किरण, आतापर्यंत जेवढे काही स्टुडंट्स माझ्याकडे आलेले आहेत, जे परिस्थितीचा भाऊ आणि त्याच्यानंतर सर या आपल्या नाजूक परिस्थितीचा प्रॉब्लेम्स होतो, या सगळ्या गोष्टी फक्त फोटोवरून पहा. कारण माझा तो विद्यार्थी ऍक्च्युअल जो विद्यार्थी असेल तो इंटरव्ह्यू बॅचचा आहे, ना की माझ्याकडे पेड नाही तो. परंतु ज्यावेळेस तो मला भेटायला पेढे घेऊन आला त्यावेळेस मला असं वाटलं की याची जी स्टोरी असेल ती स्टोरी लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, कारण खूप क्रिटिकल कंडिशन आहे. अशा परिस्थितीत त्यांनी हे यश मिळवलेलं आहे, म्हणून ही लोकांसमोर तर पोहोचली पाहिजे. तर ती आपल्याला परिस्थिती थोडक्यात पाहून घ्यायची. मी तुम्हाला फोटो दाखवतो पहा एक. तर हे त्यांचे आई वडील आहेत पहा, आणि हे त्यांचं पाठीमागचं ते घर आहे. आता ज्यावेळेस त्यांनी माझ्याकडे भेटायला आले, ज्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की सिलेक्शन झालंय सर, इंटरव्ह्यू मध्ये मी होतो, मला एवढे एवढे मार्क, मी त्यावेळेस गप्पा मारताना मला त्यांनी सांगितलं की सर कशा पद्धतीने मी अभ्यास केला, माझी घरची परिस्थिती काय. तर ही त्यांची घरची परिस्थिती, हे त्यांचे आई वडील आहेत. एवढ्या बिकट परिस्थितीत त्यांनी अभ्यास केलेला आहे. दुसरं, ज्यावेळेस त्यांना अभ्यास केला त्याच्यानंतर गावातील भरपूर टोमणे भेटले. त्याच्यानंतर प्रॉब्लेम असे की ज्यावेळेस सिलेक्शन होतं ना, त्याच्यानंतर काय अवस्था होती ते पहा. ते सेलिब्रेशन पहा, गावच्या लोकांनी सेलिब्रेशन, हे पहा गावात सेलिब्रेशन त्यांचं झालेलं आहे. म्हणजे त्यांनी ज्यावेळेस मला ते सांगत, अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी येत होतं की बाबा एवढी क्रिटिकल कंडिशन मध्ये आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो, आपल्या मुलांना हे दाखवलं पाहिजे, म्हणून ह्या गोष्टी मी तुमच्या समोर ठेवतोय पहा. तर आता आपण त्यांचा जो प्रवास असेल तो प्रवास आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहे की नेमके ऍक्च्युअल त्यांनी कशा पद्धतीने अभ्यास केला. आणि त्यांचं जे वय असेल ते सुद्धा 28 वर्ष वय, 28व्या वर्षी त्यांना पोस्ट भेटलेली. तर या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला याच्यातून मला फक्त एवढंच दाखवायचं होतं की त्यांची परिस्थिती आणि त्यांनी केलेल्या त्या परिस्थितीवरती मात कशा प्रकारे केली. तर आपण त्यांचं या कार्यक्रमातून तुमचं स्वागत आहे. धन्यवाद सर. मला फक्त जी सुरुवातीला मी सांगितलं की बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असा असतो की परिस्थिती, की परिस्थिती अशी सर, परिस्थिती तशी. तर त्या परिस्थितीला कसं हँडल केलं, कारण तुम्ही ज्यावेळेस बोलत होते त्यावेळेस अक्षरशः माझ्याही डोळ्यात पाणी होतं की मला ते सहन होत नव्हतं की नेमकी यार अशा परिस्थितीत तुम्ही कसं काम केलं असेल. यस सर. म्हणजे मी जेव्हा माझं ग्रॅज्युएशन चालू होतं सर, म्हणजे तेव्हा जे फीस भरण्याचे प्रॉब्लेम होते सर, की जे की व्याजाने पैसे घेऊन फीस भरलेली सर कॉलेजला असताना. त्याच्यानंतर मी माझं MSc PJ अकोल्याला झालं. MSc ची फीस BSc कुठं झालं तुमचं? बदनापूर कॉलेज सर, बदनापूर गव्हर्नमेंट कॉलेज. आणि नंतर जे PJ ला सर MSc चा जो खर्च असतो सर, ऍक्च्युअली गव्हर्नमेंट कॉलेज असून सुद्धा 20 ते 25,000 केली. ॲग्रिकल्चरल एंटोमॉलॉजी. यस सर. तर त्याची सुद्धा खूप फीस असते सर. त्यावेळेस सुद्धा वडिलांनी खूप मेहनत करून जे व्याजाने पैसे देऊन फीस भरलेली सर. ऍक्च्युअली जे TC वगैरे जे भेटतात ना सर, ती फीस सुद्धा खूप वेळानंतर भरून मला TC भेटली सर. त्याच्यानंतर मग थोडा वेळ सर 5-6 महिने मी संभाजीनगरला अभ्यास केला सर येऊन. त्याच्यानंतर अभ्यास केल्यानंतर काय कळलं की काही गोष्टी पुरत नाहीत सर, की जसे की असेल पैशाची अडचण असेल किंवा मेसच्या अडचणी असतील, जसं की अभ्यासाची थोडीशी कमतरता भासायला लागली. मग मी जसं की माझ्या शेतामध्ये राहतो सर आम्ही, तर तिथे एक रूम होती सर आमची बाजूला, घराच्याच बाजूला. तर त्यामध्ये मी आणि माझा भाऊ सर दोघं मिळून अभ्यास करायचो. तर तिथं अशी कंडिशन होती सर की म्हणजे शेतात असल्यामुळं जसं की तिथं आमचे खुर्ची वगैरे आम्ही बनवले आहेत, की जसे टेबल असेल, कूलर असेल वगैरे, की झोपायचं पण तिथंच सर. आणि जेव्हा अभ्यास करताना ज्या गोष्टी सर, जसं की मी संभाजीनगरला आलो, जसं की तिथं अभ्यास करताना कसं आपल्याला लिमिटेशन होते सर, की जसं की 11 वाजता झोपायचं. परत त्याच्यानंतर मेसचा टाइम सर, अभ्यास झाल्यानंतर म्हणजे कसं जेवायचं सर, मेसला त्याच टायमिंगला जायचं, रूमवर 11ला जावं लागायचं, 11च्या अगोदरच जायचं, नाही तर रूम बंद व्हायच्या सर. तर तो टाइम मी नंतर घरी गेल्यानंतर मला असं जाणवलं सर की जर आपला दिवसभरातून अभ्यास कमी झाला सर, तर आपण 12, 1, 1:30 पर्यंत सुद्धा अभ्यास करू शकतो. त्याच्यानंतर जेवणाचं सर, जसं की आपला अभ्यास पूर्ण झाल्यानंतरच आपण जेवायला जाऊ शकतो,
की जसं की आता जी माझी आई सर म्हणजे कसे कपडे धुण्याचं आपल्यावर प्रेशर नाही राहायचं सर, ते की आई धुवून घ्यायची सर. परत ज्या पण गोष्टी असतील सर, जो माझा छोटा भाऊ सर त्यांनी खूप मदत केली सर, आणि सगळं फॅमिलीचा सपोर्ट राहिला सर. जमीन किती आहे? जमीन सर 4 एकर आहे सर. ऍक्च्युली शेतात सर कसं व्हायचं की जसं कापूस लावला सर, तर खूप काम म्हणजे अभ्यासामध्ये दुर्लक्ष व्हायचं सर. वेचणी वगैरे हा, तर त्यामुळं नंतर असं केलं सर, जसं की शेवटच्या वर्षामध्ये 1-1.5 वर्षामध्ये की जशी सगळी सोयाबीनच लावली सर, जसं की कामाचं प्रेशर कमी होईल सर. त्याच्यानंतर पूर्ण गहूच केला सर. जसं प्रोडक्शन साठी क्रॉपिंग पॅटर्न चेंज करायचं, तसं अभ्यासासाठी क्रॉपिंग पॅटर्न चेंज करावं लागलं. चांगली गोष्ट आहे. आणि तसं म्हणजे ऍक्च्युली जे शिक्षण झालेलं सर, त्याच्यातून शेतीसाठी सुद्धा सर फायदा आला सर खूप सारा. जसं की प्रॉफिट येऊ लागलं, जसं की पहिलं व्हायचं नाही सर तेवढं प्रॉफिट. अगोदर शेतीला जर आपण इनपुट जरी घ्यायचं तर खूप व्याजाने पैसे काढावं लागायचे. आजकाल तसं राहिलं नाही सर. अच्छा, बर. आई वडील शेतीच करतात, बरोबर. तर शेतकरी म्हटल्यानंतर काही इन्कम काय तेवढं नसलं, आणि बऱ्यापैकी तुमची शेती पण इरिगेटेड आहे का नॉन इरिगेटेड सर? सध्या सध्या इरिगेटेड आहे म्हणजे. बर. त्याच्यानंतर होतं असं की गावामध्ये तुम्ही आता जवळपास तुमचा जो कालावधी सिलेक्शनचा, जवळपास तुमच्या ग्रॅज्युएशन नंतर जर पाहिलं, पीजी जरी धरली तर तिथून पुढे 4 वर्षाचा तुमचा पिरियड असेल पीजीच्या नंतर. 3 ते 4 वर्ष जवळपास तुमचं 28च्या आसपास, म्हणजे 28 आहे. तर मग 28व्या वर्षापर्यंत तुम्ही थांबले आणि तेवढे पेशन्स घेऊन आज जी पोस्ट मिळवली, हे जे वय असेल या वयामध्ये प्रेशर कसा असतो सर? ऍक्च्युली गोष्ट कशी सर, जे की माझे बॅचमेट सर, जे 28 माझ्या बॅचची मुलं आहेत सर, ते ऍक्च्युली काही 1 वर्षापूर्वी लागले, काही जर 1-2 जण बाकी राहिलो आम्ही, किंवा मग थोड्या मार्कानं थोडंसं सिलेक्शन झालं नाही सर, तर ती कंडिशन अशी असते सर की एकदम मनावर प्रेशर येतं. आता माझं काय होईल, समोर सिलेक्शन नाही झालं तर आपल्याला मग पूर्ण प्रायव्हेट मध्ये जावं लागेल, काय जे गोष्टी असतील. पण अजून याच्यात एक फायदा असा झाला सर की बीएससी नंतर जी एमएससी केली सर, ऍक्च्युअली मुलं कसं बोलतात की एमएससी करून काही फायदा नसतो. ऍक्च्युअली आपल्यासाठी एक बॅकअप प्लॅन असतो सर, की जर माझं सिलेक्शन नाही झालं तर आपल्याला काहीतरी छोटा मोठा जॉब जो की 30-40 हजार रुपयांचा सुद्धा भेटून आपण उदरनिर्वाह करू शकतो सर. म्हणजे एमएससी तुम पण आपल्याला काहीतरी भेटू शकतो, एक पॉझिटिव्ह स्टेप सर. अच्छा, आता तुम्ही एमएससी पण केली, त्याच्यानंतर तुम्ही बँकिंगचं प्रिपरेशन केलं. आता तुमचं ज्यावेळेस मी ऐकत होतो खाली बसल्यानंतर, तर तुम्ही संभाजीनगरला पण आलते. तर तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही मोड पाहिलेले आहेत. ऑफलाईन पण मोड पाहिला आणि ऑनलाईन पण मोड पाहिला. तर तुम्हाला ऑफलाईन मोड जो असेल ते तुम्ही सोडून ऑनलाईनला शिफ्ट झाले. कशा प्रकारे ऑनलाईन असताना कशा प्रकारे डिसिप्लिन ठेवावं लागते, किंवा ऑनलाईन असताना आपल्याला कोणी बघणारं नसतं, त्याच्यामुळे तुमचे टार्गेट्स या सगळ्या गोष्टी स्वतःला मॅनेज करावं लागतं, हे कशा पद्धतीने तुम्ही केलं सर? ऍक्च्युली परिस्थिती सगळं काही सांगून जाते सर. जसं की आपण आता लहानचं मोठं झालो सर, सगळं डोळ्यांनी बघितलेलं आहे. वडिलांची जी कंडिशन, वडिलांनी जे काम केलेलं आहे, वडिलांनी जे पोते उचलले सर, हमाली गेलेली समजा, तर ते असं बघून असं असतं की सर मुलांचं बघून चालत नाही सर. बाकीच्या मुलांना ज्या गोष्टी अवेलेबल आहेत सर, जसं की लवकरच बाईक मिळव त्यांना, जे की कपडे सर, सगळ्या गोष्टी अवेलेबल होता. तर आपल्याला ती परिस्थिती सगळं काही सांगून जाते सर, एका शब्दात बोलायचं झालं तर. तुम्ही कपड्याचा विषय काढला त्यावेळेस मी काली पण विचारलं होतं, इंटरव्ह्यूला पण विचारलं होतं. तुम्ही बोलले सर हा जो त्यांच्या अंगावरचा शर्ट आहे हा सुद्धा इंटरव्ह्यूचा शर्ट आहे पहा. म्हणजे एवढी खतरनाक त्यांची परिस्थिती की त्या ड्रेसवरच ते आज मला भेटायला आलते. तोच ड्रेस आहे. ते म्हटले की सर माझ्याकडे अजून जे ड्रेस असतील 1-2-3 ड्रेस असतील जास्तीत जास्त, तर तोच इंटरव्ह्यूचा ड्रेस आहे पहा. म्हणजे अशी परिस्थिती. दुसरी एक महत्वाची गोष्ट, ऑनलाईन ज्यावेळेस तुम्ही स्टडी करत होता तर तुम्ही जे मॅनेजमेंट असेल, ज्याला आपण म्हणतो शेड्यूल, ते शेड्यूल कशा प्रकारे ठेवलं होतं? सकाळपासून ते रात्रीपर्यंत तुमचा कशा प्रकारे शेड्यूल असायचं? येस सर, शेड्यूल सांगायचं झालं सर, एक जनरली सर आपल्याला 6 ते 7 तास झोप पाहिजेच असते सर, की 7 तास झोप झालीच पाहिजे कमीत कमी आपली. जसं की सगळे बोलतात की सकाळी लवकर उठायचं, जो पर्सनल क्वेश्चन झाला सर तो, त्याच्यावरती डिपेंड, बॉडीवरती डिपेंड राहील. तर मी सकाळी जनरली 7-7:30 ला उठायचो. त्याच्यानंतर आपला जो स्टडी चालू करायचा, जसं की आपण जे ठरवलेला टाइम असतो प्रत्येक विषयासाठी असो, किंवा जो क्वांट रिजनिंग इंग्लिश असो किंवा ऍग्रिकल्चर असो. त्याच्यानंतर दुपारी सर आपण अभ्यास झाल्यानंतर जेवायचं. त्याच्या बाद सर झोप आली तर झोपायचं ऍक्च्युली, पण तो पण एक लिमिटेड टाइम असतो सर, की 30 मिनिटं, 35 मिनिटं, 40 मिनिटं. त्याच्यानंतर परत स्टार्ट करायचं सर 5-6 पर्यंत. त्याच्यानंतर परत जेवायचं आपलं घरीच असायचं, जवळच अंतर होतं 100-50 फूट. जेवण केल्यानंतर पण मग आपलं जे शेड्यूल जे राहिलेलं आहे तो कम्प्लीट करायचा.
रात्री 10च्या नंतर सर ऍक्च्युली रीडिंग जास्त होत नाही सर. त्याच्यानंतर मग आपण जे काही मॉक असतील किंवा जे क्वेश्चन असतील, ऑब्जेक्टिव्ह असतील ते सॉल्व्ह करायचे किंवा व्हिडिओज बघायचे सर, जे आपल्याला बाकी राहिलेले आपले 10च्या नंतर हे काम व्हिडिओ बघायचे. आणि जर समजा आता कसं व्हायचं, संभाजीनगरला असलं की आपल्याला 11 वाजताच रूमवर जायचं म्हणजे जावंच लागायचं. तिथं जर आपल्या दिवसभरातून गावाकडे असल्यामुळं एखाद्या वेळेस काय व्हायचं की टाइम होऊन जायचं, ऍडजस्ट नाही व्हायचं सर. तर मग आपण 1 वाजायचा 1:30 पर्यंत पण आपण तो ऍडजस्ट करून घ्यायचो. तुम्ही देऊ शकता. आणि मग ते गावाकडची लाईटचा जो प्रश्न असतो, तो लाईटचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहे. हो सर. की ज्याला आपण लोड शेडिंग म्हणतो, ते कशा प्रकारे तुम्ही हँडल, कारण रात्री तर काही दिवस रात्री लाईट असते, काही दिवस दिवसा असते, हे कसं हँडल केलं सर? आजकाल कसं झालंय सर, टेक्नॉलॉजीचा जमाना आहे सर सगळं काही. जसं की आपल्याकडे एक मोबाईल अवेलेबल असतो सर, चार्जिंग फुल केली की आपण लाईट गेल्यानंतर सुद्धा अभ्यास करू शकतो. ह्याच्यातून आपण ते इम्प्रूव्ह करू शकतो. आणि माझा भाऊ सर योगेश, त्यानं चार्जिंगचा लाईट असतो सर, ऍक्च्युली 400 रुपयाला भेटतो. तो जर लावला सर, लाईट चालू असताना सुद्धा चार्जिंग होत असतो तो. लाईट गेली तर 3-4 तासानंतर तो लाईट चालू असतो. तर त्याचा पण आपण फायदा घेतला सर. म्हणजे ऍक्च्युली सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात सर, पण आपण त्या दृष्टीने विचार करत नाही. बरोबर आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्ही जिथं अभ्यास करायचे ती गोष्ट मला सांगितली तुम्ही. एक शेळ्यांचं शेड आहे, त्याच्यामध्येच तुमची रूम केलती. त्याच्यानंतर जे काही तुमच्या शेळ्या असेल त्यांना परत बाहेर काढून घरात बांधलं. तुम्ही ती रूम कशी तयार केली ते मुलांना कळू द्या. ऍक्च्युली सर ते कसं आहे ना, ते सिमेंटचं असतं सर, म्हणजे ते घरापेक्षा छान होतं सर. ऍक्च्युली तुमचा जो गोटा होता तो चांगला होता, तो घरापेक्षा छान होता सर. ऍक्च्युली अशी कंडिशन होती सर तिथं. त्यामुळे मग त्यामध्ये अभ्यास करण्यासाठी जसं की खुर्ची वगैरे असेल ते आम्ही आणलं. मग कूलर पण आणलं सर. उन्हाळ्याचं पत्र्यांमुळे गरम होतं सर ऍक्च्युली, तर कूलर पण आणलं सर. आणि जे लाईट वगैरे लावलं सर. आणि झोपण्यासाठी पण आमची जे बाज वगैरे समजा जे असेल सर, आम्ही तिथंच झोपायचो, तिथंच अभ्यास करायचो सर त्या जागेवर. मग ते शेळ्यांचं काय केलं? ते बाहेर सर, त्यांना बाहेर दुसरं तयार करावं लागलं. शेळ्या बाहेर काढल्या ना आपण आतमध्ये अभ्यासासाठी, कारण याला म्हणते स्ट्रगल. दुसरी महत्वाची गोष्ट की बऱ्याच जण, आता हा क्वेश्चन मी कॉमन विचारतो सगळ्यांना, कारण होतं असं की ज्यावेळेस ऑनलाईन स्टडी करते त्यावेळेस अभ्यासाचं प्लॅनिंग तर तुम्ही सांगितलं, तुमचं शेड्यूल दिवसभराचं कसं होतं, परंतु जे सब्जेक्ट असतील ऍक्च्युअल जे प्रीला मेरिट असेल ते जवळपास मला असं वाटतं 51 गेलेलं आहे. आणि तुम्ही पाठीमागच्या 3 वर्षापासून पेपर देताय, तर तुम्ही ते मेरिट पाहिलेले पाठीमाग. तर हे 51 मेरिट ऑनलाईन पद्धतीने घरी राहून कसे टॅकल केले? जसं की सर आता ते एका वर्षात झालं नाही सर हे शक्य. जसं की मी जे प्रिव्हियस अटेम्प्ट राहिले सर, जसं की छोट्या छोट्या चुका झाल्यात सर. जसं की इंग्लिशचा स्कोअर स्टार्टिंगला 4, 4.5 असा पण आलेला आहे सर. त्याच्यानंतर जसं की द हिंदू जे इंग्लिश न्यूजपेपर असतो त्याला कंटिन्युअस रीड करत द हिंदू पेपर फिजिकली तर भेटत नसेल? नाही सर, ऑनलाईनच सर. ऑनलाईन अवेलेबल असतात सर. मी काय बोललो सर, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे, फक्त तुम्ही ऑनलाईनच सगळ्या गोष्टी केल्या. फिजिकल म्हणजे मोबाईलचा वापर पण चांगला केला. ओके सर. तो द हिंदू न्यूजपेपर पूर्ण रीड करायचा सर. असं काही नाही सर, 40 मिनिटं कमीत कमी दिले तरी ओके असतं सर. त्याच्यानंतर इंग्लिशच्या मॉक असतील सर, जे ऑनलाईन अवेलेबल आहे, गाईडली वगैरे. त्यानंतर क्वांट असेल सर, रिझनिंग असेल सर. जसं की युट्यूबवर खूप सारे मटेरियल अवेलेबल आहे. जसं की आता आकाश जाधव सरांचं जे DI वगैरे सर, त्याच्या ज्या स्किल असतात सर, छोटे छोटे ट्रिक असतात, किंवा त्यानंतर इम्प्रुव्हमेंट करत गेलो. परत हे झालं आपलं क्वांट, रिझनिंग, इंग्लिश बद्दल सर. त्याच्यानंतर मेन्सचं सर सांगायचं म्हणलं सर ऍक्च्युली सर हे 17 मार्क. सर तुम्हाला स्कोर किती होता? सर 33 मार्क. 33 स्कोर होता. मग तो कट ऑफ पाठीमागच्या वर्षीचे कट ऑफ, कारण मला असं वाटतं तुम्ही याच्या पाठीमागे एक इंटरव्ह्यू पण दिलेला आहे. कर्नाटक बँक PO इंटरव्ह्यू पण तुमचा होता. आणि अजून कृषी सेवक, हे तर कृषी सेवक फायनल सिलेक्शन. तर मग हे ऍग्रिकल्चरचं कसं केलं? ऍग्रिकल्चरचं सर सांगायचं झालं तर मी जसं की आता आपण जे UG लेवलचं सर, तर तिथूनच स्टार्ट झालेली सर. की जसं की आता मुलं असतात ना सर, की जसं लेक्चर व्यवस्थित करायचे नाही, बेसिक लेक्चर मिस करायचे. मग ह्या गोष्टी ज्या आहेत सर, की लेक्चर पूर्ण करायचे, एक्झाम व्यवस्थित द्यायच्यात, त्याच्यानंतर आपला ग्रेड सुद्धा सुधारतो सर. मग त्या गोष्टींना फायदा होत गेला सर. ऍक्च्युली जी प्रोसेस आहे सर, की मेन्सचा अभ्यास करण्याची काही 6 महिन्याची नाहीये. बरोबर. त्याच्यामुळे आपली जी बेसिक रिक्वायरमेंट पूर्ण करत गेलो. त्यानंतर आपण MCR ची तयारी केली सर. तर ह्या AFOच्या सिलेक्शन माग जे पण विद्यार्थी असतील, यामध्ये मोलाचा वाटा MCRचा असतो सर. जसं की कॉलेजला केलं, त्याच्या बाद MSc एंटोमॉलॉजी केली सर. बरेचसे आत्ताचे जे मुलं आहेत सर, की ऍग्रिकल्चरच्या बाबतीत मला भरपूर जाणवतं असं
Yes, sir. की कन्सेप्टवर भर न देता ते रट्टा पद्धत Yes, ज्याला sir, आपण yes, sir. म्हणतो, जे की आपण कॉलेजलाही करत होतो, Yes, sir. पण ऍक्च्युअल कॉम्पिटेटिव्ह एक्झामला रट्टा पद्धत योग्य की कन्सेप्ट क्लिअर वेगळी? सर कन्सेप्ट क्लिअर तर एकदम इम्पॉर्टंट म्हणजे इम्पॉर्टंट सर, त्याशिवाय ऑप्शनच नाही सर. कारण की रट्टा मारून सर आजकालचा जे पॅटर्न बघता सर, की जसं स्टार्टिंगला जो MCR सारखा जो पॅटर्न होता सर, की AFO ला सुद्धा डायरेक्ट क्वेश्चन यायचे वन डायरेक्ट लाईनर. यायचे. हा, बरोबर. आता तर ह्या वेळेस असं झालंय सर, ऍक्च्युली ह्या वेळेस नाही, त्याच्या दोन मागच्या वर्षी सर, वर्षापासून. हा, की जर ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन यायला लागलेत सर, बरोबर. जसं की 5 ऑप्शन आहे तर 5 लाईन येणार. हा, मग त्यामधून पण तुम्हाला जे 2 ऑप्शन किंवा 3 ऑप्शन जवळपास सारखेच वाटणार. बरोबर मग आहे. त्या 2 मध्ये कन्फ्युज होऊन मग त्यातून वेगवेगळं करणार. हा, मग त्याच्यामुळे कन्सेप्ट ही गोष्ट आहे, ही इम्पॉर्टंट आहे. अच्छा. सोर्सेस कशा कशा पद्धतीने केली तुम्ही? सोर्सेस सर, जसं की मी बोललो सर, आपलं UG मध्ये आपण जे अभ्यास केला तो Notes. एक इम्पॉर्टंट होता. बरोबर आहे. त्याच्यानंतर इसेन्शियल ऑफ ऍग्रिकल्चर म्हणून Essential, तो okay. एक बेसिक सर नीड आहे बेसिक सर. रिव्हिजन साठी हा. आणि कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी. एकदम बेसिक नीड आहे. Basic. त्याच्यानंतर एक IRI टॉपर म्हणून IRI एक toppers. एकदम बेस्ट म्हणजे ऍडव्हान्स साठी सोर्स Advance. बेस्ट आहे सर. बरोबर. आणि त्यानंतर जे जसं की मॉक असतील सर अवेलेबल, जे जसं की तुमची पण मॉक मी दिलेले आहेत सर, की छान वाटलं सर देऊन. अच्छा. त्याच्यानंतर कर्नाटक PO चं पण तुमचं सिलेक्शन Yes, sir, गेलं, yes, sir. मला वाटतं आत्ताच आहे हो, ना? इंटरव्ह्यू वगैरे अच्छा, दिला. interview सिलेक्शन गेलं. नाही सर, इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू दिला. दिला Yes, होता, म्हणजे पण फायनल सिलेक्शन Yes, sir. त्याच्यामुळे गेलं. तर सिलेक्शन गेल्यानंतर तुम्ही लोकांना काय मेसेज देता की सिलेक्शन गेल्यानंतर कंटिन्युटी कशी राहिली पाहिजे? येस सर. ऍक्च्युली आता ती अशी सवय झाली होती सर, की रिझल्टची वाटच बघायची नाही. ऍक्च्युली एवढे समोरचे पेपर दिले समोरची एक्झाम देत राहायची, जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा बघायचं, अशी गोष्ट झाली होती सर. तुमचा रिझल्ट कोणी पाहिला होता? सर एक मित्र होता सर. ऍक्च्युली कंडिशन अशी झाली की रिझल्ट लागायच्या आधी कट ऑफ कळतो सर. हा, तर तेव्हा कळालं की कट ऑफ खूप हाय गेलाय सर. ऍक्च्युली जसं आपण एक्सपेक्ट केला, IBPS ऑलवेज अनप्रेडिक्टेबल असतं सर, की जसं प्री असो मेन्स mains असो काही असो, पण pre कट ऑफ असो. लागू शकतो. तर मी, माझा एक मित्र आहे सर, दिनेश घुले नावाचा, अच्छा. तर त्याला सांगितलं की सर जर रिझल्ट आला तरच मला कॉल करायचा. तर मग तेव्हा मी त्यानं रिझल्ट आल्यानंतर कॉल करून सांगितलेलं. अच्छा, मग त्यांनी तुम्हाला सांगितलं. Yes. बर. त्याच्यानंतर जो इंटरव्ह्यूचा पार्ट असेल, Yes, sir. कारण इंटरव्ह्यूचा पार्ट खूप महत्वाचा होता Yes, या sir. वर्षी, तर तो कसा टॅकल केला आणि इंटरव्ह्यूच्या पार्ट मध्ये तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही त्याला फेस केलं? येस सर. जसं की सर आता एक मित्राचं नाव घेऊ इच्छितो सर, माझं सचिन पवार म्हणून एक बॅचमेट आहे. ऍक्च्युली तो पण युको मध्ये AFO आहे सर. तर तो बँकेमध्ये असल्यामुळं त्याचं असं शेड्यूल होतं की सर तो दर संध्याकाळी ना त्याचा टाइम काढून माझा इंटरव्ह्यू घ्यायचा सर. बरोबर. हा, ज्या काही चुका असतील, ज्या काही इम्प्रुव्हमेंट असतील, त्याच्यानंतर त्यांनी सजेशन दिलं की बाबा आपले प्रशांत सरांकडे जायचं आणि एक इंटरव्ह्यू देऊन ये म्हणे, तुला ते काहीतरी फीडबॅक देतील. मग मी तुमच्याकडे आलो, तेव्हा मग आपला इंटरव्ह्यू जवळपास 20-25 मिनिटं इंटरव्ह्यू चाललेला सर. बरोबर आहे. तर मग त्यातून ज्या काही चुका झाल्यात सर, की जे काही आपण व्हिडिओ बनवलेला, मग त्यातून आपलं काय हालचाल कशी होती, बॉडीची लँग्वेज काय आहे, कसं टॅकल करायचं. आता किती मार्क आहेत इंटरव्ह्यूला? इंटरव्ह्यू सर 15 मार्क सर. ऍक्च्युली ह्या वर्षीचे खूप खूप चांगले जास्त मार्क स्कोर या वर्षी, कारण काही मुलं अशी की 36-36 मार्क असून इंटरव्ह्यूच्या मार्क्स मध्ये ते फेल झालेले आहेत. तुमचे मार्क खरंच खूप चांगल्या पद्धतीचे ऍक्च्युली mark सर आहेत. इंटरव्ह्यू पूर्ण इंग्लिश मध्येच झालेला सर. अच्छा, इंग्लिश मध्ये झालं. पूर्ण इंग्लिश मध्ये झालेलं सर. त्याच्यानंतर जसं की मी व्हिडिओ दाखवला होता, गावात सेलिब्रेशन येस सर, येस सर. हे मित्र होते सर. मित्र होते आणि तुम्ही बोलले होते की सर, म्हणजे अभिषेक फुके नावाचा एक मित्र आहे सर, त्याने खूप हे केलं. इथून पाठीमाग बरेचसे मला टोमणे मारत होते, की नातेवाईक असतील, तुमचे गावातले लोक असतील, काही गोष्टी आपल्या वेळेस आपल्याकडे नसतात, त्यावेळेस आपल्याला खूप लोक नाव ठेवतात. येस सर. रिझल्ट आल्याच्या नंतरची परिस्थिती ह्या 31 किंवा 1 तारखेपासून कशी होईल सर? जसं की पार ही बाजू वेगळी आणि ही बाजू, कॉइनची जशी बाजू असते ना सर, किंवा लोक बदलतात. 1 एप्रिलच्या अगोदरची तारीख वेगळी असते आणि 1 एप्रिलच्या नंतरची तारीख, छापा काटासारखा विषय सर. तुम्हाला आता कसं फिलिंग होतं आणि वडिलांना, आई वडिलांना कसं फिलिंग होतं? मेनली त्यांचे म्हणजे खरंच कौतुक करावं तेवढं थोडं कमी, कारण एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत कोणी मुलांना शिकवत नाहीये. ते घर जर पाहिलं तुम्ही तर तुम्हाला अक्षर त्यांनी सांगितलं की ते पावसाळ्यात मला वाटतंय अजून सुद्धा गळते, म्हणजे अजूनही गळते, म्हणजे नाही आता काही प्रॉब्लेम नाही, आता लोन तर देईलच बँक, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. पण तशा परिस्थितीत आई वडिलांनी त्यांना शिकवलंय, बरं एकाला नाही दोघांना पण शिकवलंय. तर मग तशा परिस्थितीत आई वडिलांचे नेमकी आत्ताची फिलिंग काय, म्हणजे जे शेवटचे जे 2 दिवस आता इथून पाठीमागे रिझल्ट लागल्यापासून काय वाटतंय त्यांना? सर फक्त आता एक आनंद अश्रू असतात सर, तेवढेच बाकी राहिलेत सर. एकदम म्हणजे खुश झालेत सर. म्हणजे काय आता त्यांना असं क्वेश्चन काहीच केला नाही सर.
की फक्त बँक भेटली, अधिकारी झाला. पीएनबी काय वाटलं त्यांना? कारण मला तुम्ही ज्यावेळेस सांगितलं मला हसू आलं की पीएनबी सांगितल्यावर काय वाटलं त्यांना? सर पीएनबी त्यांना मी आधीच अगोदरच सांगितलेलं सर की पीएनबी एक नॅशनल बँक असते सर, गव्हर्नमेंटची बँक असते, त्यांना विश्वास बसला नव्हता. हो, की परत पेमेंट सांगितल्यावर पण विश्वास बसत नाही सर ऍक्च्युली, की जसं की आपण 1 लाखच्या आसपास जरी पेमेंट म्हणलं लोकांना असं वाटतं की एवढी पेमेंट कशी असू शकते. बरोबर आहे. गावाकडे पीएनबी असेल, जसं की तुम्ही महाराष्ट्र बँक म्हणा, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणा, सेंट्रल बँक म्हणा, ही महाराष्ट्रात थोड्याशा पॉप्युलर आहे, परंतु पीएनबी बँक थोडीशी आपल्या लोकांना अनोळखी वाटते. तर पीएनबी ऐकल्यावर पण त्यांना असं वाटलं होतं की प्रायव्हेट बँक आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांनी पगार सांगितलं होता की 75-80 हजाराच्या आसपास पडत, तेही त्यांना खोटं वाटलं होतं. बँकेत एवढा पगार असतो कुठं? म्हणजे ते जे शिकले नाही परंतु मुलांना तेवढं मोठं केलंय, खरंच त्यांचे तुमच्यावर खूप मोठे उपकार आहेत तसं जर पाहिलं तर. कारण दोघांनाही शिकवणे एवढी छोटी गोष्ट नाहीये. तर जाता जाता मला एक क्वेश्चन विचारायचं आहे की तुम्ही आता कृषी सेवक पण आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही ऍज अ एएफओ पण आहे. तर एएफओ की कृषी सेवक? सर कृषी सेवक ऍक्च्युअली जॉब छान आहे सर, पण जशी की आपली परिस्थितीनुसार जे कृषी सेवक मुळे आपण जे आपण मागे राहून जाऊ सर, काय जसे की 3 वर्षाचा जो पिरियड असतो, पीएनबी मुळे आपण जे आता स्ट्रगल केलेले आहेत तर त्याची सुधारणा खूप फास्ट होऊन जाईल सर, जसं की रिकव्हरमेंट होऊन जाईल. बरोबर आहे. म्हणजे परिस्थितीमुळे कृषी सेवक चांगला नाही. मी मागच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं, कारण आपले जेवढे इंटरव्ह्यू झालेत ते कृषी सेवक पण आहेत आणि एएफओ पण आहे, 2-2 रिझल्ट आहेत. तर परिस्थितीमुळे आपल्याला तिथं निर्णय चेंज करावा लागतो, त्याच्यामुळे ते एएफओ जॉईन करतील. आता तुमचं वय 28 आहे बऱ्यापैकी. मला असं वाटतं की 28 म्हणल्यानंतर तुम्हाला 2-1 वर्ष चान्स आहे जवळपास. तर याच्या पुढचे नेमके टार्गेट्स काय असतील? आता जसं की सर बोलले की बा म्हणजे तयारी तर करायलाच पाहिजे, तसं माझ्या मनात सुद्धा होतं की बा आता जसं की नाबार्ड असतात वगैरे त्याची तयारी करायलाच हवी आणि 30 वर्षापर्यंत आपण केलं सुद्धा पाहिजे असं सांगू इच्छितो. जाता जाता लास्ट क्वेश्चन्स की ह्या यशाचं श्रेय तुम्ही कोणाला देताल? सर पहिले तर सर फॅमिली सर्वोपरी सर. अजून त्याच्यानंतर सर जे काही माझे मित्र असतील सर, जवळचे मित्र, जसं की जे माझे टीचर लाभलेत सर, जसं की जे माझे कॉलेजचे असतील, युजीचे असतील आणि जे गावातले जे मित्र असतील सर माझ्या जवळचे, ज्यांनी मला मदत केली. जसं की आता या प्रोसेसमध्ये जे कळत न कळत जसं की तुमच्यापर्यंत मी आलो, अशा पद्धतीनं आमचा वाटा खूप छोटा आहे. कारण याच्यामध्ये तुमच्या एमएससी चे जे टीचर्स असतील, जे की तुम्ही मला सांगितलं, त्यांचा खूप मोठा वाटा आहे. जसं की माझे रिसर्च गाईड आहे सर, तर त्यांचा वाटा आमच्यापेक्षा जास्त आहे. चला आपण इथं थांबूया, परंतु जाता जाता 2-3 मेसेज मला या इंटरव्ह्यूतून द्यायचे आहेत. याला कन्क्लूड करताना आपल्याला 2-3 गोष्टी आपल्याला जाणवल्या पाहिजेत. पहिली गोष्ट की परिस्थिती काहीच मॅटर करत नाही. तुमची कशी परिस्थिती असो, आपल्यात जर ताकद असेल, हिंमत असेल तर आपण ती कुठलंही यश मिळवू शकतो. पैसे ह्या सगळ्या गोष्टी एकदम गौण गोष्टी आहेत. आपण काही करू शकतो जर आपल्यात हिंमत असेल तर. दुसरी महत्त्वाची गोष्ट की मला हाच प्लॅटफॉर्म पाहिजे, मला तेच पाहिजे, मला याचेच क्लास पाहिजे, मला त्याचेच नोट्स पाहिजे, ह्या गोष्टी ज्या असतील ह्या सुद्धा एकदम किरकोळ गोष्टी आहेत. कारण त्यांनी अशा परिस्थितीत अभ्यास केलेला आहे, घरी राहून जेवढं ऑनलाईन माध्यमातून त्यांना भेटेल त्याच्यावरती त्यांनी अभ्यास केलेला आहे. म्हणजे घरी राहून सुद्धा ऑफिसर बनता येतं. याचं उत्तम एक्झाम्पल ते म्हणजेच आपले बाबासाहेब. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट ते म्हणजेच जे काही सोर्सेस असतील आणि जी काही कंटिन्युटी असेल, जे सातत्य असेल, रिझल्ट जाऊ द्या, तुमचे रिझल्ट किती जाऊ द्या, परंतु आपल्याला जर माहिती आहे की आपल्याला नोकरीशिवाय पर्याय नाही, तर आपण तिथं सातत्य, मेहनत, कन्सिस्टन्सी चांगली ठेवली तर यश आपलं कधी ना कधी आपल्या बरोबर येत असतं. तर त्याचं एक्झाम्पल सुद्धा आपले बाबासाहेब फुके असतील. आता जाता जाता आमच्या टीम संकल्पतर्फे तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी आणि तुमच्या पुढच्या फ्युचरसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद त्याबद्दल धन्यवाद. सर सगळ्यांचे. थँक्यू.